तर राजधानी मुंबईपासून अत्यंत लांब असलेल्या विदर्भाला आणि वैदर्भीय जनतेला न्याय मिळावा म्हणून उपराजधानी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची तरतूद करण्यात आली आहे। मात्र यंदा हिवाळी अधिवेशनामध्ये दरवर्षीप्रमाणे विदर्भाकडे दुर्लक्ष झालंय। कारण अवघे 6 दिवसांचं अधिवेशन आज संपुष्टात येत आहे, तरी सुद्धा विदर्भाच्या प्रश्नांवरती किंवा विदर्भामधल्या मागासलेपणावरती वेगळी चर्चा या अधिवेशनामध्ये झालेली नाहीये। आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्तावाची सूचना देण्यात आली आहे। या प्रस्तावावरती विदर्भातील संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी यासह कापूस, सोयाबीन, तूर अशा पिकांना मिळणारा कमी भाव अशा विदर्भाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या काही मुद्द्यांचा समावेश आहे। यासारख्या मुद्द्यांवरती चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र असं काहीही झालेलं अधिवेशनामध्ये दिसत नाहीये। आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, नेहमीची प्रथा परंपरा आपण बघतोय, हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडतंय, मात्र यंदा सुद्धा विदर्भातले मुद्दे या अधिवेशनामध्ये आलेले दिसत नाहीयेत। नक्कीच विदर्भामध्ये जेव्हा अधिवेशन पार पडतो तेव्हा अपेक्षा असते की विदर्भातील जास्तीत जास्त प्रश्नांना वाव मिळेल, विदर्भातील आमदारांना इथले प्रश्न मांडण्याची संधी मिळेल आणि त्या माध्यमातून विदर्भाचे जे काही प्रश्न आहेत किंवा जे एक मागासलेपणाचा मुद्दा असो किंवा शेतकऱ्यांच्या समस्यांचे जे मुद्दे असतील त्यांच्याकडे सरकारचं लक्ष जाईल आणि त्या माध्यमातून वैदर्भीय जनतेला न्याय मिळू शकेल अशा अपेक्षेने हिवाळी अधिवेशनाची तरतूद जी आहे ती विदर्भात करण्यात आलेली होती, उपराजधानी नागपुरात करण्यात आलेली होती। खरं पाहिलं तर कालावधी संदर्भातला कुठलाही नियम नाहीये, मात्र नागपूर करार जो झालेला होता त्याच्यामध्ये असे संकेत आहे की किमान 6 आठवड्यांचं अधिवेशन विदर्भात व्हायला हवं। मात्र कालांतराने वेळेअभावी तो अधिवेशन जो आहे तो 3 आठवडे 2 आठवडे होता। यंदा तर अवघ्या 1 आठवड्यांपर्यंत मर्यादित झालेला आहे। यंदाची परिस्थिती नक्कीच वेगळी होती। सरकार नव्याने स्थापन झालेला होता। अगदी 5 डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडलेला होता। त्यामुळे आमदारांना तारांकित प्रश्न मांडणे आणि त्याच्यानंतर नोकरशाही किंवा वेगवेगळ्या विभागांकडून त्याचे उत्तर येणं याच्यासाठी पण पुरेसा कालावधी मिळालेला नाही। त्यामुळे यंदा जो अधिवेशन होता त्याच्यामध्ये कालावधी तर कमीच होता, सोबतच तारांकित प्रश्न असेल किंवा लक्षवेधी सूचना मांडण्याची आमदारांची जी काही एक संधी असते, वेगवेगळे आयुध त्यांना मिळालेले असतात, ती संधी सुद्धा आमदारांना यंदा मिळाली नाही। मात्र दुर्दैवाची बाब की गेल्या 5 दिवसांच्या चर्चांमध्ये विदर्भाचे मुद्दे फारसे चर्चेला येऊ शकले नाही। राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे, मग कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न असतील, परभणीचा मुद्दा असेल, बीडमधील घटना असेल किंवा शहरी नक्षलवादासंदर्भातले मुद्दे असतील, ते चर्चेला आले। मात्र विदर्भाबद्दल फारशी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळालेली नाही। आणि आज अंतिम आठवडा प्रस्ताव जो विरोधकांच्या वतीने मांडण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये विदर्भातील काही मुद्द्यांना अगदी ओझरता हात लावण्यात आलेला आहे आणि सत्ताधारी आमदारांनी नियम 293 अंतर्गत जी सूचना दिलेली आहे त्याच्यामध्येही वेगवेगळे प्रकल्प जे विदर्भामध्ये गेल्या काही काळात झाले आणि भविष्यामध्ये त्या प्रकल्पांची गती कशी वाढेल या संदर्भातले मुद्दे मांडलेले। त्यामुळे विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भ सेंट्रिक, विदर्भ केंद्रित चर्चा होणं जे अपेक्षित होतं ती यंदा झालेली नाही, हे दुर्दैवाने म्हणावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।